जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये सध्या एका अपक्ष उमेदवाराने प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले। शिवसेनेकडून उमेदवारी नाकारल्यानंतर चक्क प्रभागातील जनतेच्या आग्रहाखातर मैदानात उतरलेले विष्णू वाघमारे यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळत आहे। जालन्यातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांची प्रचार रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये शेकडो महिला आणि तरुणांचा सहभाग दिसून आला। शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज न होता वाघमारे यांनी जनतेचा उमेदवार म्हणून शड्डू ठोकला। रॅली दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या जुन्या विकास कामांची आठवण करून दिली। मी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता, मात्र जनतेच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी मला माघार घेऊ दिली नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया विष्णू वाघमारे यांनी व्यक्त केली। यापुढे बोलताना विष्णू वाघमारे यांनी जेव्हा लोकांना कळलं की मला शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। जनतेनेच मला सांगितलं की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मी आश्वासनं देणारा माणूस नाही, तर काम करणारा जनसेवक आहे। मी आश्वासनं देण्यापूर्वीच काम पूर्ण करण्यावर भर देतो। यंदाचा विजय हा माझा नसून माझ्या पाठीशी उभे असलेल्या प्रभाग क्रमांक 7 मधील जनतेचा असेल, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। प्रचारादरम्यान विष्णू वाघमारे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती, तरुणांच्या सुदृढ आरोग्यासाठी आधुनिक जिमची सुविधा, तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी गृह उद्योगांना प्रोत्साहन आणि मदत आदी संकल्पाचे आश्वासन प्रभागातील जनतेला दिले आहे। एकंदरीत जालन्याच्या राजकारणात विष्णू वाघमारे यांच्या बंडखोरीमुळे आणि त्यांना मिळणाऱ्या जनप्रतिसादामुळे प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढली आहे। काम करणारा माणूस या टॅगलाईनसह वाघमारे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। आता 15 जानेवारीच्या मतदानात हा जनसागर मतांमध्ये रूपांतरित होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। काय सांगसाल, प्रभाग क्रमांक 7 मधून तुम्ही या महानगरपालिकेची निवडणूक लढतायत, मोठा जनसमुदाय तुमच्या सोबत दिसतोय, कसा प्रतिसाद तुम्हाला मतदारांचा दिसतो? कसा प्रतिसाद का जनतानेच मला उभा केलेला आहे। बर, की मी तो वापिस घ्यायच्या मागं होतो। जसं जनताला माहीत झालं की माझं तिकीट कट झालं, तर सगळ्याच्या डोळ्यात आसरू आले उपार बघा, माझे बी आले। त्याच्यामुळे जनता म्हणली की माघार घ्यायची नाही, आम्ही तुमच्यासोबत आहे। कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागवली होती? त्या शिवसेनेकडून मागितली होती। कुठला एजेंडा घेऊन तुम्ही आता निवडणूक करता? पक्ष म्हणून तुम्ही निवडणूक करता? एजेंडा काय, विकास पहिल्यापासून विकास करीत आलो, त्या अजेंड्यावरच मी निवडणूक लढतो। कुठले कुठले कामं अद्याप बाकी आहे आणि पुढे करणार आहात? बाकी काय, आता एक हॉस्पिटलचं बाकी आहे, एक मुलांसाठी जिम, आणि काहीतरी महिलाला गृहउद्योग म्हणून सांगितले त्याच्यावर। इतर उमेदवारांकडून बऱ्याच काही गोष्टी आश्वासनं देखील दिल्या जातात। आश्वासन माझी गोष्ट आहे का, इथल्या जनतेला माहिती आहे, मी आश्वासन बादमध्ये देतो, काम पहिले करतो। हा, लाईटची, रस्त्याची कशी परिस्थिती तुमच्या प्रभागात? माझी गोष्ट आहे का, इथं जनता सांगन किंवा माणसाला नुसतं बोललं की काम होऊन जातं करून, या आश्वासनाचा माणूस नाहीये। विष्णू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। प्रतिनिधी निकिता गुंजकर, NTV न्यूज मराठी, जालना।